बातमी येते पावसाची मराठवाड्यामधनं, कारण तिकडे सध्या तुफान पाऊस सुरू आहे। काल उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। रात्रभर पाऊस बरसत होता, तो अजूनही सुरूच आहे। यामुळे इथले नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहत आहेत। मराठवाड्यात येत्या 48 तासात अतिवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे चिंतेमध्ये भर पडली आहे। बुधवारी मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। राहुल, काय स्थिती आहे मराठवाड्यातल्या पावसाची? कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस बरसतोय? साधारणपणे अश्विन मृग नक्षत्राच्या म्हणजे तारखेपासून 7 तारखेपासूनच मराठवाड्यामध्ये खूप चांगला पाऊस पडतोय आणि हवामान खात्याने तर सांगितलं की आज मध्यरात्रीपासून काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। अगदी तसाच प्रत्यय काल उस्मानाबादमध्ये आला। काल मध्यरात्रीच्या सुमाराला म्हणजे आज पहाटेपर्यंत इतका मोठा पाऊस पडत होता की जो एरवी पावसाळ्याच्या मध्याच्या सुमाराला जो असतो मराठवाड्यामध्ये त्या पावसाचं रौद्र रूप काल पाहायला मिळालं। विजा चमकत होत्या, शेतामध्ये सर्वत्र पाणी साचलेलं आहे। आणि आनंदाची बाब ही आहे अश्विन की आता या पावसानंतर जर वापसा झाला तर मराठवाड्यामध्ये विक्रमी पहिल्यांदा खूप कालावधीनंतर अतिशय वेळेवरती पेरण्या होऊ शकतात। परंतु चित्र खूप आशादायी आहे। जरी रौद्र रूप असला आणि अतिवृष्टीचा इशारा असला तरी थोडीशी काळजी घेतली तर मराठवाड्याच्या मनाला समाधानकारक वाटेल असा पाऊस सध्या पडतोय मराठवाड्यात। अश्विन, राहुल, या सगळ्या बातमीचे अपडेट्स घेतच राहू तुर्तास। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।